नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय गावाकडची चूल हे यूट्यूब चॅनल. मंडळी का नाही, या चॅनलवरती शेतात बसून आपण करू शकणाऱ्या एक वेगवेगळ्या प्रकारच्या आपण रेसिपीज अगदी सहज सोप्या करता येतील अशा आपण पाहत असतो. तुम्हाला त्या आवडतात हे पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो. आज सुद्धा अशीच एक आगळी वेगळी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. खरं तर विषय ह्या रेसिपीचा तसा काही फारसा नवीन नाही आहे, पण त्याची कृती जी आहे ती कृती मात्र तुम्हाला नक्कीच एक नाविन्यपूर्ण तुम्हाला माहिती देईल. आणि त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्ही पाहालच म्हणा. कसं आहे बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आपण उपवास करतो. त्या उपवास सोडण्याच्या वेळेला आपण एक काहीतरी गोड पदार्थ करत असतो. आता त्यातलाच एक गोड प्रकार किंवा गोड पदार्थ आज आपण करणार आहोत. पण तो इथं आमच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये बसून आपण करणार आहोत. कारण आज आहे अंगारकी संकष्टीचा दिवस. आता अंगारकी संकष्टी म्हटलं की सगळ्यात जास्त गणपतीला प्रिय काय तर मोदक. अर्थातच आज आपण मोदक नाही करणार आहोत, पण एक वेगळा पदार्थ करणार आहे. काय करणार आहोत आपण? गणपतीला आवडते म्हणून गव्हाची खीर. गव्हाची खीर करणार आहे. पण याची जी रेसिपी आहे हे म्हणजे खरं तर आयुर्वेद शास्त्रामध्ये असं म्हटलंय की वाऱ्याचा स्पर्श आणि सूर्याचा प्रकाश हे तुमच्या अन्नाला जर लागला तर ते अन्न अतिशय उपकारक ठरतं. आणि त्याचा आपण शहरी जीवनामध्ये खरं तर आपण प्रत्यक्षात ते करू शकत नाही, पण अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण त्या गोष्टी नक्कीच करू शकतो. आणि म्हणूनच आज या निसर्गरम्य वातावरणामध्ये, कारण तुम्हाला बघितलंच असेल सगळं पावसाळी वातावरण आहे, आणि या पावसाळी वातावरणामध्ये अशा जेवणाची एक न्यारीच चव ही येणार आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. खिरीसाठी हे सडलेले खपली गहू घेतलेले आहेत, जे बाजारात आपल्याला असे तयारच मिळतात खिरीसाठीचे गहू म्हणून. तर हे मी गरम पाणी करून त्याच्यात भिजत घातलेले होते. साधारण एक 2-3 तास भिजवून घ्यायचे असतात. त्यामुळे नक्की गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे ते लवकर शिजतात पण, आणि खीर व्हायला लवकर मदत होते. तर हे भिजवून घेतलेले गहू आहेत ते मी शिजत घालते. पातेलं पण तापलेलं आहे पूर्ण. अजून ह्यात पाणी घालायचे. जास्त जरा पाणी घालते शिजण्यासाठी.
हे झाकून ठेवते आता उकळायलासाठी चांगलं. तर चांगला जाळ घालते. वरून पडतोय पाऊस. तर आम्ही शिजवतोय खीर. पावसात बसून खायला या सगळे. खिरीत घालण्यासाठी मी घेतलं इथं थोडंसं गूळ, थोडंसं ओलं खोबरं, हे थोडे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि थोडीशी वेलची पूड पण घालणार आहे. पद्धतीने थोडेसे असे हे खिरीसाठी घालण्यासाठी हे साहित्य आहे. ते हे आता मी बारीक सुरीनं बारीक करून घेते. थोडं थोडं तुकडे करून घेते त्याचे असे. हे आता गहू आणि तांदूळ टाकलेलं होतं खिरीसाठी. चांगलं आता शिजत आलंय. त्यात आणखी थोडंसं पाणी आणि शिल्लक खरं पण ते अजून यात गूळ आणि ड्रायफ्रूट्स टाकून आपण शिजवणार आहे. यात मी आता हे सगळं टाकते. गूळ, बदामाचे काप केलेले छोटे छोटे, काजू आणि खोबरं सगळंच मिक्स करून टाकते. चांगलं एकसारखं शिजवून द्यायचं. आणि जरा थोडं गूळ म्हणजे पागळून चांगलं त्यात एकसारखं म्हणजे गोडीला पण होतो, पण चांगली लागते. यात वरून थोडंसं चांगलं असं साजूक तूप सोडलं खायला ग्रेव्ही तयार आहे. हे जरा खोबरं आणि हे जरा आता शिजून द्यायचं. आज आहे अंगारकी संकष्टी. गणपतीसाठी मोदक पण करतात आणि गव्हाची खीर पण करतात. गणपतीला दोन्ही पदार्थ अतिप्रिय आहेत. त्यामुळे आज मी मोदक न करता गव्हाची खीर करायचं ठरवलं. यासाठी हा उपद्व्याप. गूळ, ओलं खोबरं घालून केली म्हणजे खूप छान लागते आणि खायला पण खूप टेस्टी असते. खूप छान लागते. तुम्ही पण एकदा करून बघा आणि खीर कशी वाटली ते सांगा. खीर पूर्णपणे शिजून खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. खाली उतरून घेते पातेल्यात. ही उपवास सोडण्यासाठी केलेला गोड पदार्थ म्हणून गव्हाची खीर तयार आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात केलेली अशी खीर तुम्हीसुद्धा कुठेतरी म्हणजे गेलात, तुम्हाला असं म्हणजे चान्स मिळाला तर तुम्हीसुद्धा करून बघा. आणि अशा वातावरणात केलेला पदार्थ खाण्यासाठी कसा लागतो ते तुम्ही मला कमेंटमधून सांगा. एकदा नक्की जरूर प्रयत्न करा अशा वातावरणात काहीतरी बनवून करण्याचा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला तुमच्या कमेंटवरून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका.